नमस्कार, मी विलास पडे. न्यूज 18 लोकमतच्या मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पाहणार आहोत साताऱ्यातल्या दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याची. साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याचं पाहायला मिळालं. बाळासाहेब खंदारे आणि सनी भोसले यांच्यात दुचाकी लावण्यावरून वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात सनी भोसले याच्या गटाचे 6 जण जखमी झाले. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतल्या ऑफिससमोर गाडी लावली आणि त्यातून हा सगळा वाद झाला. हाणामारीत शस्त्रांचा वापर करण्यात आला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काही लोकांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळचे काही पैसे दागिने घेऊन गेलेले आहेत. त्या बाबतीत सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई चालू आहे. आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची पथक नेमण्यात आलेलं आहे. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. किरण, या वादाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? आताची परिस्थिती कशी आहे? विलास, साताऱ्यातील हे दोन्ही राजे अनेक वादांमध्ये चर्चेत राहिलेले आहेत. सुरूची राडा असेल किंवा आणेवाडी हक्क जो आहे तो मिळवण्यासाठी दोन्ही राजे एकमेकांसमोर आलेले होते. त्यांचे समर्थक देखील अनेक वेळा वाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर उदयनराजे समर्थक सनी भोसले आहेत आणि शिवेंद्रराजेचे समर्थक खंदारे आहेत. या दोघांच्या मध्ये काल रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला की खंदारे यांच्या ऑफिसच्या समोरच गाडी का लावली याची विचारणा केली. त्यामुळं हा वाद झाला आणि त्यामध्ये सशस्त्र हल्ला असा प्रकारे झाला. यामध्ये सनी भोसले यांच्यासह त्यांच्या सोबत आलेले जे मित्र होते ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती आता खाजगी रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू आहेत. आणि या संदर्भात आता साताऱ्यातील शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये हाफ मर्डर असेल आणि दरोडा अशा प्रकारचा गंभीर गुन्हा जो आहे तो 16 जणांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आता पोलीस तपास करत आहेत. विलास, किरण, या संदर्भात या दोन्ही नेत्यांकडून काही प्रतिक्रिया मिळू शकलेली आहे? विलास, या संदर्भात अद्याप ही आतापर्यंत तरी या दोन्ही नेत्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अनेक वेळा अशाच प्रकारचे वाद जे आहेत ते दोन्ही राजांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यासोबत त्यांचे समर्थक जे आहेत ते अनेक वेळाला समोरासमोर असे भिडलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि हे जे पुढील काळामध्ये सातारा नगरपालिका जी निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही आता वाद अशाच प्रकारचे सुरू होणार असल्याची एकंदरीत जी चर्चा आहे ती समोर येत आहे. पण किरण, आता दोघेही एका पक्षात आलेले आहेत. अशा वेळी पक्षीय पातळीवरून खाली कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन व्हावं यासाठी काही प्रयत्न होत आहेत का? विलास, सातारामधलं जर राजकारण पाहायला गेलं तर उदयनराजे समर्थक आणि शिवेंद्रराजे समर्थक असं नगरपालिकेपुरती जर निवडणुकीचा विचार केला तर सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी अशा प्रकारची लढत जी असते सातारा लोकल लेवलला जी निवडणूक जी आहे ती होत असते. मात्र दोन्ही राजे भाजपमध्ये जरी प्रवेश केलेला असला तरी देखील भाजपचा जो गट आहे तो मात्र या दोन्ही राजेंच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत नाही. दोन्ही राजेंचे जे समर्थक आहेत तेच फक्त त्यांच्या सोबत असताना चित्र जे आहे ते सातारमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र या वादामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा फूट पडणार का? उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं मनोमिलन जे आहे ते तुटणार का? अशाच प्रकारची आता चर्चा सुरू झालेली आहे. विलास, खरं, गेल्या काही दिवसांमध्ये या दोन राजेंचं मनोमिलन झालं. त्यांनी एकमेकांना मिठी मारल्याचं सुद्धा आपण पाहिलं. पण खाली कार्यकर्त्यांच्या मध्ये मात्र हे मनोमिलन झालेलं दिसत नाहीये. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर पुणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी. पुणे महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी अम्युनिटी स्पेस भाडे तत्वावर देण्याचा ठराव स्थायी समितीत मंजूर केलाय. त्याबाबत नवीन खुलासे समोर येत आहेत. 185 अम्युनिटी स्पेसपैकी तब्बल 70 अम्युनिटी स्पेस या एकट्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातले आहेत.
आणि या कोथरूड विधानसभेचं नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करतायत। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 2 महिन्यांपासून हा विषय पेटलेला असल्यापासून चंद्रकांत पाटील हे ॲम्युनिटी स्पेसच्या विषयात एक चकार शब्द बोललेले नाहीयेत। तर दुसरीकडे हा प्रस्ताव काही झाला तरी मंजूर केला जाणार अशी भूमिका महापालिकेतल्या सत्ताधारी भाजपने घेतली आहे। त्यामुळे जागा बांधकाम व्यावसायिकांच्या खिशात जाणार आहेत का यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा भाजपवर या मुद्द्यावरून हल्लाबोल केला गेलाय। मोठ्या अधिकृत अनधिकृत विषयामध्ये बोलत असतात, पण स्वतःच्या मतदारसंघातल्या एवढ्या मोठ्या ॲम्युनिटी स्पेसबाबत गेले 2 महिने शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे, पण त्याबद्दल आजपर्यंत एक सकार शब्दसुद्धा त्यांनी स्वतःहून काढलेला नाही। ते लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भागातील जनतेला काय याच्यातून सांगू इच्छितात की कदाचित त्यांचा पण देखील ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग आहे का, की या सगळ्या जागा कुठेतरी कोणाच्या बिल्डरच्या घशात घालायच्या। कारण त्यांचा पूर्वानुभव बघता ते महसूल मंत्री म्हणून जे काही त्यांच्या काळात काम झाले, अनेक पुणे शहरातल्या जागांबद्दल आजकाल चर्चा आहे। त्यामुळे कदाचित ह्याही गोष्टीला त्यांचा स्वतःचाच पाठिंबा आहे का, आणि म्हणून अशी परिस्थिती आज समोर दिसते। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। वैभव, प्रचंड विरोध झालेला होता, पण तरी सुद्धा हा प्रस्ताव दामटला गेला का आणि त्याच्या मागची नेमकी कारण काय सांगितली जात आहेत? विलास, सत्ताधारी भाजपनं स्थायी समितीमध्ये हा ठराव मंजूर केला आहे। त्यानंतर मुख्य सभेच्या मंजुरीसाठी तो येणं अपेक्षित होतं। काल जेव्हा राज्य सरकारनं ऑफलाईन GB घ्यायला म्हणजे मुख्य सभा घ्यायला परवानगी दिली आणि हा विषय जो आहे तो सभेमध्ये चर्चेला येणार होता, त्याच वेळेस सत्ताधारी भाजपानं मुख्य सभा जी आहे ती तहकूब केली। एकूण वातावरण जे आहे ते प्रचंड तापलेलं आहे। भाजपचे नगरसेवक जे आहेत त्यांच्याच पक्षातले ते सुद्धा या सगळ्या प्रस्तावावरून पक्षाच्या बैठकीमध्ये विरोध करत असल्याची माहिती जी आहे ती मिळते। बाहेर जाहीर कुणी या संदर्भामध्ये बोलत नाही आहे, मात्र जवळपास 30 नगरसेवक जे आहेत 98 पैकी भाजपचे ते विरोधामध्ये गेलेले आहेत। आणि या ॲम्युनिटी स्पेस जर भाडेतत्वावर देऊन टाकल्या 90 वर्षासाठी, तर नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये किंवा वॉर्डमध्ये प्रकल्प जे आहेत ते राबवायचे कसे, असा प्रश्न त्यांनी भाजपचे जे पदाधिकारी आहेत पुणे महापालिकेतले त्यांना विचारला आहे। आणि त्यामुळे भाजपसुद्धा काही अंशी बॅकफूटवर गेले। मात्र या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने, या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं राष्ट्रवादीनं आता चंद्रकांत पाटील यांच्यावरती निशाणा साधलेला दिसतो। याचं कारण 185 ॲम्युनिटी स्पेसेस जे आहेत याच्यामधल्या जवळपास 74 ॲम्युनिटी स्पेसेस जे आहेत या एकट्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातल्या आहेत। पूर्ण पुणे शहराचं क्षेत्रफळ पाहता 185 पैकी 74 ॲम्युनिटी स्पेसेस या चंद्रकांत पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातल्या आहेत। पुणे महापालिकेच्या सगळ्या कारभाराचं नेतृत्व हे सध्या चंद्रकांत पाटील पाहत आहेत। अगदी छोटे छोटे निर्णय जे आहेत महापालिकेचे त्यासाठी ते पक्षाच्या बैठका घेतात। आणि असं असताना ॲम्युनिटी स्पेसच्या मुद्द्यावरती, ज्याच्यामध्ये 1/3पेक्षा जास्त जागा या केवळ त्यांच्या एकट्या मतदारसंघातल्या आहेत, बानेर, बालेवाडी, पाषाण या परिसरातल्या सर्वाधिक ॲम्युनिटी स्पेसेस ज्या आहेत त्या जागा भाडेतत्वावरती दिल्या जाणार आहेत। आणि या अशा पद्धतीने जागा भाडेतत्वावरती देण्याला सगळ्यांचाच विरोध होता। अनेक सेवाभावी संस्थांनी सुद्धा त्याला विरोध केला आहे। असं असताना चंद्रकांत पाटील मात्र यावरती एकही शब्द बोललेले नाहीत। अगदी काल संध्याकाळपर्यंत चंद्रकांत पाटील हे स्थायी समितीमध्ये आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्यात निधी वाटपावरून जो वाद झालेला होता त्यावर सुद्धा बोलले। मात्र ॲम्युनिटी स्पेसच्या मुद्द्यावरती आज गेले 2 महिन्यात एकही शब्द चंद्रकांत पाटील यांनी काढलेला नाही। आणि तो कशामुळे काढला नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसनं उपस्थित केला आहे। त्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय, या सगळ्यामध्ये या जागा ज्या आहेत त्या कुणाला द्यायच्या, कशा द्यायच्या याबाबतचं भाजपचं सगळं गणित हे आधीच ठरलं आहे असा आरोप राष्ट्रवादीने यापूर्वी केलेला होता। आणि जर चंद्रकांत पाटील त्यात बोलत नसतील तर त्यांचा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे का, त्यांची त्याला सहमती आहे का, असाही प्रश्न त्यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला। पण वैभव, या सगळ्यानंतर भाजप एका बाजूला आपला हा प्रयत्न सातत्यानं सुरू ठेवतंय, मग राष्ट्रवादी काँग्रेसची यातली भूमिका नेमकी काय असणार आहे? काँग्रेसची भूमिका, शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? महाविकास आघाडीचे सगळे पक्ष आणि मनसेने सुद्धा या प्रस्तावाला ठाम विरोध केलेला आहे। मुख्य सभेमध्ये काल जर मुख्य सभा पूर्ण वेळ झाली असती तर या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला असता। मात्र एकूण परिस्थितीची कल्पना आल्यामुळं काल सत्ताधाऱ्यांनी मुख्य सभाच गुंडाळून टाकली, तहकूब केली, त्यामुळे या विषयावरती चर्चा झाल्या नाहीत। त्यानंतर सुद्धा जी पक्षाची बैठक झाली नगरसेवकांची, भाजपची, त्याच्यामध्ये नगरसेवकांनी प्रचंड विरोध केलेला होता। जी नव्यानं गावं समाविष्ट आहेत त्या गावांमधल्या नगरसेवकांनी सुद्धा याला जोरदार विरोध केला। याचं कारण जर स्थानिक नगरसेवकांना
तिथल्या जागा कशा पद्धतीने विकसित करायचा याचा से उरणार नसेल किंवा त्यांच्या ताब्यामध्ये कुठल्याही प्रकल्पासाठी नव्याने एखादी ॲम्युनिटी स्पेस डेव्हलप करण्यासाठी जर जागा राहणार नसतील तर नगरसेवक नेमकं काम काय करणार, लोकांसमोर जाणार काय घेऊन? कारण जे व्यावसायिक हे भाडेतत्वावरती या जागा घेतील ते स्पष्टपणे त्यातून पैसे कमावण्यासाठीच त्या जागा विकसित करतील हे जवळपास निश्चित आहे. कुणीही लोकहितासाठी म्हणा किंवा सर्वसामान्य पुणेकरांसाठी मोफत कुठलीही सुविधा देणार नाही आहे. असं जर असेल तर त्यातून खाजगी विकासक हे व्यवसाय करणार असतील आणि या जागा विकत घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं पुणेकरांच्या पैशातून जर पैसे दिलेले असतील या ॲम्युनिटी स्पेस ताब्यात घेण्यासाठी तर पुणेकरांना दुहेरी दंड नाही का हा, असा प्रश्न या सगळ्यातून त्यामुळे आता उपस्थित होतो. पुणेकरांमधून कसा आवाज उठतो याच्याबद्दल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि या संदर्भातल्या सगळ्या राजकीय घडामोडी पुढे काय घडतात याकडे सुद्धा आपली नजर असेल. तुर्तास वळत पुढच्या बातमीकडे. खेडमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळ झालाय. कोविशिल्ड लसीचे 800 डोस केंद्रावर आले होते आणि त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी जमली. सोशल डिस्टन्सिंगची तर ऐशी तैशी झाली. नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घालत वाद सुद्धा घातला आणि त्यामुळे काहीसं तणावपूर्ण वातावरण सुद्धा इथे निर्माण झालेलं होतं. यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊया पुणे महानगरपालिकेमधल्या ॲम्युनिटी स्पेसच्या संदर्भातली जो वाद पेटलेला आहे त्याबद्दल. ॲम्युनिटी स्पेसवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. भाडेतत्वावर या ॲम्युनिटी स्पेस देण्याचा स्थायी समितीत ठराव मंजूर करण्यात आला. त्याबाबत नवीन खुलासे समोर येत आहेत. 185 ॲम्युनिटी स्पेसपैकी तब्बल 70 ॲम्युनिटी स्पेस या एकट्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातले आहेत आणि या कोथरूड विधानसभेचं नेतृत्व हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे करत असतात. पण चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात सध्या पुणे महानगरपालिकेचा कारभार सुद्धा पाहायला जातो. पण तरीसुद्धा इतका सगळा वादाचा मुद्दा पुण्यात पेटलेला असताना त्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी अजून चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली जाते. 2 महिन्यापासून पेटलेल्या या विषयात चंद्रकांत पाटील यांनी अजून एकही शब्द का बोलला नाही आणि त्यांची या सगळ्याला मूक संमती आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित होता. पुणे महानगरपालिकेच्या या ज्या जागा आहेत त्या जागा खाजगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा सुद्धा आरोप केला जातो विरोधकांकडून. महाविकास आघाडीतले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, त्याचबरोबर मनसे सुद्धा भाजपच्या विरोधात आहे, भाजपच्या निर्णयाच्या विरोधात आहे. पुणे महानगरपालिकेतल्या भाजपनं घेतलेल्या या निर्णयाला विरोध वाढू लागलाय. ॲम्युनिटी स्पेस या वेगवेगळ्या ज्या जागा असतात प्रभागामध्ये त्या जागा ह्या कंत्राटदारांच्या माध्यमातून खाजगी व्यक्तींना ते डेव्हलप करण्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्याला विरोध मोठ्या प्रमाणात होऊ लागला. खेड लसीकरण केंद्रावर गोंधळ झाला. कोविशिल्ड लसीचे 800 डोस केंद्रावर होते आणि त्यामुळे नागरिकांची एकच गर्दी झाली. सोशल डिस्टन्सिंगची सुद्धा ऐशी तैशी झाली. नागरिकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. तेव्हा लसीकरणाची मोहीम अजूनही सुरळीत होत नाहीये आणि खेडमध्ये आज पुन्हा ते चित्र पाहायला मिळालं. 800 लस इथं आलेल्या होत्या आणि या 800 लस आल्यानंतर लोकांमध्ये माहिती पोहोचली आणि मोठ्या संख्येनं शेकडोंच्या संख्येने लोक तिथे पोहोचले. पण कुठेही इथं सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालं नाही. पोलिसांनी ते सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा प्रयत्न केला, नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण नागरिक आक्रमक होते. त्यामुळे पोलिसांशी काही जणांनी हुज्जतसुद्धा घातली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती लाखो चाकरमानी कोकणात दाखल झालेले आहेत आणि हे दाखल झालेल्या नागरिकांसाठी RT-PCR टेस्ट करणं हे बंधनकारक ठेवलेलं नाही, परंतु दुसऱ्या बाजूला लसीकरणावरती भर दिलेला आहे. आज
800 डोस जे आहेत हे लसीकरणाचे खेड नगरपालिकेला दाखल झालेले आहेत आणि हे डोस घेण्यासाठी जवळपास इथं गर्दी बघतोय आपण की किती मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी झालेली आहे. अक्षरशः लोकांनी एवढी गर्दी केलेली आहे की हजारोच्या संख्येत गर्दी आहे आणि पोलीस जे आहेत हे देखील या ठिकाणी हस्तक्षेप करत आहेत की गर्दी मोठ्या प्रमाणावरती टाळू नका. आणि एका बाजूला जर बघितलं तर प्रचंड गर्दी या ठिकाणी नागरिकांनी आपल्याला केलेली पाहिली. आपण नगरपालिकेच्या दवाखान्याच्या गेटच्या आतून बघू शकतोय की किती मोठी गर्दी ही या ठिकाणी आहे. आता जे पोलीस आहेत ते जेंट्स आणि लेडीज यांची वेगवेगळी लाईन जी आहे ही करण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र नागरिक जे आहेत हे ऐकत नाही आहेत. आपण या ठिकाणी बघतोय की मोठी झुंबड जी आहे ही लसीकरणासाठी या ठिकाणी उडालेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच आता प्रशासनाने सांगितलेलं आहे की जर शिस्तीचं पालन केलं नाही तर हे लसीकरण बंदसुद्धा होऊ शकतं या ठिकाणी. आणि महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा कुठेही नियम पाळले जात नाही आहेत, मास्क वापरले जात नाही. लसीकरणासाठी येत असताना कोरोनाच्याच नियमांचा विसर या ठिकाणी लोकांना पडलेला दिसतो. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर नाशिकमधून एक धक्कादायक बातमी आहे. नाशिकच्या रामसेतू परिसरात एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. डोक्यात दगड घालून निर्घृणपणे ही हत्या केल्याचं उघड झालंय. हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत ही व्यक्ती होती आणि एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आपापसातल्या पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्येच्या या सगळ्या घटनेनं नाशिक शहर हादरून गेले. हा सगळा थरार CCTVत सुद्धा कैद झालाय. अत्यंत धक्कादायक अशी ही बाब म्हणावी लागेल. दगड डोक्यात घालून निर्घृणपणे एका व्यक्तीनं या व्यक्तीची हत्या केलेली आहे. ज्या व्यक्तीची हत्या झाली ती थोडीशी वयस्कर दिसते आणि ज्याने हत्या केली आहे तो तरुण दिसतोय, पण पूर्व वैमनस्यातून ही हत्या घडल्याचं समोर येत आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.